आता पाणी एक नंबर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. पुण्यश्लोक 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 अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. खाली पण टाका पाणी हार इथं टाकू पाय हार इथं घालू इथं पाणी होता खाली आता सगळं तुम्ही ह्यांना इकडून यायला लावा ह्यांना इकडून यायला लावा तिकडून आहे रस्ता हे मागून रस्ता शिडी जाती शिडी राव मग ते पण खाली घ्या संतोष पकड खालून शिंदे पाटील पकडा हा हा लावतो सात चप्पल घाल. पाणी होता पुढे ह्याच्यावर लागल मामा पाणी टाकाय ते पाणी घ्या थोडं पहिलं पाण्याने ही करा हाय 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 मागून काढा की इथल्या जवळून काढून येऊ दे सगळ्यांना सगळी जाणायची आकाश भाऊ ते हार घालायचा होता म्हणून जवळ आलतो सगळ्यांनी हात लावा असं ऐका ना असं असं सगळे येते तू फोटो काढणार आहे का व्हिडिओ काढणार आहे एखादा व्हिडिओ काढायला उभे कुणाला तरी सगळे येते असं जर का की माग घोषणा द्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. येथील सगळे असे पुढे बोलवून लाईव्ह करा म्हणा बरं तस एक 2 दिवसापूर्वी अहिल्यानगर मध्ये काही हैदराबाद वरून आणि बाकीच्या अनेक ठिकाणावरून काही भटकणारी कुत्री नगर मध्ये गोळा झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यानगर जे आपल्या ह्या जिल्ह्याला नाव आहे अहिल्यानगर त्याचा उल्लेख करताना जाणून बुजून अहमदनगर अशा प्रकारे उल्लेख करून कोट्यावधी बांधवांचे आणि कोट्यावधी हिंदू बांधवांच्या भगिनींच्या भावना दुखावलेल्या गेल्या आहेत। या ठिकाणी आज आम्ही मोजकेच पदाधिकारी या ठिकाणी ह्याच्यासाठी जमलेलो आहे की ज्या कुत्र्यांची लायकी नाही त्यांनी
अहिल्या मातेचं नाव घ्यायची देखील लायकी नाही अशांनी अहिल्या मातेंचा परवा दिवशी त्यांच्या भाषणातून अवमान केला, अपमान केला. आम्ही या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की हे सगळे आमचे छत्रपतींचे मावळे, अहिल्या देवींचे सगळे होळकरांचे वारसदार आहेत. 10 कुत्री गोळा झाली म्हणून मातेचं अस्तित्व कधी संपणार नाही. परंतु येणाऱ्या पुढच्या काळात जर का बाहेरच्या कुत्र्यांनी इथे येऊन जर का भुंकणं नाही सोडलं आणि त्या ठिकाणी त्यांचा काय वाद असेल, कोणत्या कोणत्या पक्षाचा किंवा कुठल्याशी काय वाद असेल त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. कुणाशी त्यांना काय वाद घालायचा असेल, राजकीय त्यांचे वाद असतात, खुशाल त्यांनी घालावं, काय करायचं ते एकमेकाच्या उरावर बसावं. परंतु या अहिल्यानगरमध्ये येऊन आमच्या अहिल्या मातेचा, अखंड हिंदुस्थानचं जे आराध्य दैवत आहे आमचं, त्या अहिल्या मातेचा अपमान जर का करायचा कुणी प्रयत्न केला तर येणाऱ्या पुढच्या काळात बोलायला जीभ देखील ठेवायची नाही, जीभ हासडली जाईल त्याची, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्हाला कुठल्या जातीचा द्वेष करायचा नाही, कुठल्या धर्माचा द्वेष करायचा नाही. आम्ही जरी वेगवेगळ्या जातीत असलो तरी सर्वजण आम्ही हिंदू आहोत. वेगवेगळ्या आमच्या जाती असतील, वेगवेगळ्या जातीमध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी भांडत जरी असलो तरी ज्यावेळेस हिंदू धर्मावरती ज्यावेळेस कुणीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस मात्र आम्ही सगळ्या जाती भेटी सगळ्या बाजूला ठेवून आम्ही एकत्र, आम्ही सर्व हिंदू आहोत. आणि म्हणून आज या ठिकाणी त्या कुत्र्यांना मला सांगायचंय, खरं तर त्याच दिवशी त्या नगर जिल्ह्यामधून ह्याला गाडी सुद्धा हलवून द्यायला नव्हती पाहिजे ज्यांनी अहिल्या मातेचा अपमान केला. परंतु ठीक आहे, एकदा झालं म्हणून त्यांना आम्ही आता या ठिकाणी इशारा देतोय. शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आता आम्ही मातेचा दुग्धाभिषेक केलाय. कारण की ही जी घाणेरडी कुत्री आहेत ना, जी स्वतः तर कधी नीट राहत नाहीत, घाण राहतात, स्वच्छ राहत नाहीत, त्यांची लायकी सुद्धा नाही मातेचं नाव घ्यायची. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी मातेला दुग्धाभिषेक करून त्या ठिकाणी ते पूर्ण हे स्मारक पवित्र करण्याचं काम केलेलं आहे. माझं येणाऱ्या पुढच्या काळात जो अहिल्या मातेच्या अस्मितेवरती अपमानास्पद कोण काय वक्तव्य केली तर याद राखा, गाठ धनगरांशी आणि गाठ हिंदू धनगरांशी, एवढं पण लक्षात ठेवा. जय मल्हार, जय अहिल्या.